हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमच्यासाठी खास असं थेपला म्हणा तुम्ही किंवा थालीपीठ म्हणा किंवा धपाटे म्हणा, अशा मिक्स पिठापासून बनवलेलं अगदी छान असं नाश्त्यासाठी म्हणा किंवा तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये म्हणा काहीही तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. बघा, मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेली आहे आणि पाऊण वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ. आता मी छोटीशी एक लौकी म्हणजेच आपली दुधी भोपळा असे व्यवस्थित असं किसून घ्या. हे बघा, ह्याचं पाणी वगैरे न पिळता डायरेक्ट अशीच आपण तयार करून ठेवलेलं मिक्स पिठामध्ये टाकून द्या. हे बघा, अशा प्रकारे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली मी कांद्याचं पात तेही त्यात टाकलेली आहे आणि अर्धी वाटी दही घ्या. दही नॉर्मल दही घ्या आणि थोडीशी पाणी टाकून, जास्त नाही, त्याच दह्याच्या वाटीमध्ये थोडीशी पाणी टाकून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेली आहे. ह्या पिठाला अगदी असं एकजीव करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. आता 10 मिनिटं ठेवून द्या असंच. असं मोकळं व्यवस्थित असं म्हणजे मुरलेलं आहे व्यवस्थित. हे बघा, पीठ असं एकजीव झालेलं आहे आपला त्याच्यामध्ये. आता इथे आलं आणि लसूण त्याचं असं बारीक असं मी बारीक चिरून घेतली किंवा आवडतोबड तुम्ही वाटूनही घेऊ शकता. मी असं बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची ते देखील असं जाडसर वाटून घेतलेली आहे आणि थोडीशी मेथीचं पावडर, मेथीच्या दाण्याचं पावडर असतं की नाही, मेथीच्या बियाचं, ते टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरा पावडर आणि 1 चमचा धनिया पावडर आणि ओवा असं साधारण 2 टेबलस्पून अशी मी तीळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तीळ देखील ॲड करून घ्या. आता व्यवस्थित ह्या मिश्रणाला मिक्स करू आणि त्याआधी चवीनुसार मीठ देखील टाकून घ्या. किंवा तुम्हाला हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. हे बघा, आता पुन्हा या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं, बिलकुल थोडं थोडं पाणी टाकून त्याला तुम्ही असं घट्ट एक डो तयार करून घ्या. हे बघा, असे पाणी टाकून घ्या. आता इथे बघा, तुम्हाला जर थालीपीठ करायचं असलं तर ह्या पिठाला तुम्ही आणखीन थोडं पातळ करून तुम्ही डायरेक्ट तव्यावर टाकून घेऊ शकता. आपण थालीपीठ करतो की नाही बेसनाचं, तशा प्रकारे. जर थेपला करायचं म्हटलं तर तुम्ही ह्याला लाटूनही घेऊ शकता किंवा धपाटे करायचं म्हटलं तरी तुम्ही थापूनही घेऊ शकता. अशा म्हणजे तिन्ही प्रकारांनी ह्या पिठाचं करू शकतो आपण. आहे की नाही मस्त असं. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. पुन्हा 10 मिनिटासाठी ठेवून द्या. ह्याला काही तेल तूप लावायची गरज नाही, तसं जरी ठेवलं तरी चालतो. आता बघा, आपलं पीठ व्यवस्थित असं मुरलेलं आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट आधी तव्यावरच थापून दाखवते. हे बघा, असे छोटे छोटे गोळ्या घेऊन. आणि हो, माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आवडल्यास लाईक देखील करा आणि कमेंट देखील करून सांगा कसं वाटलं तुम्हाला रेसिपी ते. हे बघा, असे तेल टाकून अशा प्रकारे ठेवून याला व्यवस्थित असं बोटाच्या मदतीने थापून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. तुम्ही हे डिश नक्की एकदा ट्राय करा. खायला फार टेस्टी आहेत. आपण घरात वेगळे कांद्याचे वगैरे धपाटे करतो की नाही, तसं करण्यापेक्षा असं जरी केलं ना, आणखीन त्याहून सुंदर लागतात खाण्यासाठी. आपण कुठं बाहेर वगैरे चाललं तरी हे आपण सोबत कॅरी करू शकतो. 2 दिवस आरामात ह्याला काहीही होणार नाहीये. हे बघा, असं तेल टाकून मी व्यवस्थित
असं पलटून घ्या. बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. आपण ह्याला हाताने थापलेलं आहे. आणि आता इकडे मी एका साईडला आपण धपाटा कसं करतो की नाही एका कपड्यावर, तशा मी एका बटर पेपरवर करून घेतलेली आहे. हे बघा किती मस्त आपल्या थालीपीठला रंग आलेला आहे. असं थापून घेतलेली आहे. तुम्ही कपड्यावरही करू शकता, पण अशा केल्याने पाणी जास्त ह्याच्यात हे होत नाही, त्यामुळे चांगलं लागतो चवीला. बघा किती मस्त आपल्या असं धपाटे तयार झालेला आहे. आता सगळ्या बाजूनी थोडीशी तेल सोडून घ्या धपाट्यावर. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आलटून पलटून व्यवस्थित असं भाजून घ्या. तुम्ही खरं एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अगदी सोपं आहे आणि ह्या सगळ्या पिठा आपल्या घरात नेहमी असतात. आपल्याकडे सुजी असतो, हो की नाही, तांदळाचं पीठ असतो, सगळेच असतो आपल्याकडे. इन्स्टंट बनवले जाणारे ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. हे बघा अशा प्रकारचे आपले धपाटे तयार झालेले आहेत आणि पुदिन्याची चटणी पण ह्यासोबत टेस्टी लागतो.